11वी अर्थशास्त्र धडा दुसरा पैसा वस्तुनिष्ठ प्रश्न या संदर्भात आपण माहिती पाहणार आहोत। यामध्ये प्रश्न पहिला अ, योग्य पर्याय निवडा। नंबर 1, पैशाच्या उत्क्रांतीनुसार क्रम लावा। उत्क्रांतीनुसार म्हणजे पैशाचा विकास कसा झाला, आतापर्यंत आपण इलेक्ट्रॉनिक पैशापर्यंत कसा येऊन पोहोचलो, सुरुवातीच्या काळात पैसा म्हणून कोणत्या गोष्टीचा वापर केला जात होता, त्याच्यानंतरच्या काळात कोणत्या गोष्टीचा वापर पैसा म्हणून केला जात होता। अशा ह्या 4 पैकी आपण उत्क्रांतीनुसार क्रम लावायचा आहे। अ आहे धातू पैसा, आ पशु पैसा, ई धातूची नाणी आणि ई वस्तू पैसा। पर्याय नंबर 1 अ आ ई म्हणजे धातू पैसा, त्याच्यानंतर पशु पैसा, धातूची नाणी आणि वस्तू पैसा। त्याच्यानंतर नंबर 2 आ दीर्घ ई, आ म्हणजे पशु पैसा, त्याच्यानंतर ई दीर्घ ई वस्तू पैसा, त्याच्यानंतर अ धातू पैसा आणि ई धातूची नाणी। नंबर 3 ई अ आ। नंबर 4 ई अ आ ई म्हणजे या ठिकाणी धातूची नाणी, धातू पैसा, पशु पैसा आणि वस्तू पैसा असा क्रम। या वेगवेगळ्या पर्यायापैकी उत्क्रांतीनुसार क्रम लावायचं झालं तर नंबर 2 हा पर्याय बरोबर आहे। सुरुवातीच्या काळात पशु पैशाचा वापर केला जात होता, परंतु विभाजनाची अडचण होती। त्याच्यानंतर वेगवेगळ्या वस्तू पैसा म्हणून वापरला जात असे, म्हणून आ नंतर ई आणि त्याच्यानंतर अ धातू पैसा, कारण साधर्म्य नसल्यामुळे, त्याच्या आकारात एकजिनसीपणा नसल्यामुळे वस्तू पैशाच्या, त्याच्यानंतर धातू पैसा विशिष्ट धातूचे विशिष्ट आकाराचे जो पैसा आहे त्याला आपण धातू पैसा म्हणतो। त्याच्यानंतर आली धातूची नाणी, वेगवेगळ्या धातूच्या तुकड्याला आपण पैसा म्हणत होतो, परंतु त्याच्यामध्ये सुद्धा विशिष्ट आकार साधर्म्य नव्हतं। त्याच्यानंतर पुन्हा धातूची नाणी विशिष्ट आकाराची आणि एकजिनसी असलेली अशी आपणाला नंतरच्या काळात वापरात आली। म्हणून उत्क्रांतीनुसार जर क्रम लावायचा असेल तर सुरुवातीला पशु पैशाचा वापर केला जात होता, त्याच्यानंतर वस्तू पैसा म्हणून वापरात आला, त्याच्यानंतर धातू पैसा अस्तित्वात आला आणि त्याच्यानंतर धातूची नाणी अस्तित्वात आली। अशा पद्धतीने हा उत्क्रांतीनुसार पशु पैसा, वस्तू पैसा, धातू पैसा आणि धातूची नाणी असा हा क्रम आहे उत्क्रांतीनुसार। त्याच्यानंतर नंबर 2 पैशाच्या उत्क्रांतीनुसार क्रम लावा। अ प्लास्टिक पैसा, आ कागदी पैसा, ई इलेक्ट्रॉनिक पैसा आणि ई पत पैसा। याच्यामध्ये सुद्धा क्रम लावत असताना पर्याय क्रमांक 1 हा या ठिकाणी योग्य आहे, कारण सुरुवातीला या ठिकाणी उत्क्रांतीनुसार लावत असताना कागदी पैसा, त्याच्यानंतर पत पैसा, प्लास्टिक पैसा आणि इलेक्ट्रॉनिक पैसा अशा पद्धतीने क्रम येईल। या ठिकाणी सुद्धा कागदी पैशावरूनच आपण पत पैसा, क्रेडिट मनी, त्याच्यानंतर प्लास्टिक पैसा म्हणजे डेबिट कार्ड, स्मार्ट कार्ड वगैरे वगैरे, त्याच्यानंतर इलेक्ट्रॉनिक पैसा म्हणजे मोबाईल कॉम्प्युटरवरून आपण इंटरनेटच्या साहाय्याने मोबाईलद्वारे एका खात्यातून दुसऱ्या खात्यात आपण पैसे सहज पाठवू शकतो। एखाद्या व्यक्तीच्या खात्यातून दुसऱ्या व्यक्तीच्या खात्यात सहज पैसे पाठवत असतो, त्याला आपण इलेक्ट्रॉनिक पैसा म्हणतो। आज आपण भीमद्वारे किंवा गुगल ॲप असेल, फोनपे असेल, अशा वेगवेगळ्या माध्यमाने आपण पैसे पाठवत असतो। म्हणजेच या ठिकाणी उत्क्रांती कशी आहे क्रमानुसार जर बघितलं तर कागदी पैसा, त्या कागदी पैशावरून पत पैसा म्हणजे बँक निर्मित पैसा, लोकांच्या ठेवीच्या आधारे बँका लोकांना
त्या पैशातून कर्ज देतात आणि त्याला त्या बँकेत खातं उघडून त्याच्या खात्यात पैसे टाकत असतात. अशा प्रकारे पतपैसा. मूळ आधार जर असेल तर तो कागदी पैसा, कागदी पैशाच्या आधारावरच पतपैसा निर्माण होत असतो. त्याच्यानंतर आहे प्लास्टिक पैसा आणि इलेक्ट्रॉनिक पैसा. म्हणून आ, ई, अ, ई. त्याच्यानंतर नंबर 3 पैशाची अनुषंगिक कार्य. अ, स्थूल आर्थिक चलांचे मापन. आ, मूल्य संचयाचे साधन. ई, पतपैशाचा आधार. आणि ई, राष्ट्रीय उत्पन्नाचे मापन. या ठिकाणी सुद्धा पर्याय क्रमांक 4 जो आहे तो योग्य आहे. पैशाची अनुषंगिक कार्य म्हणजे पैशाची प्रायमरी आणि सेकंडरी जी कार्य आहेत त्याबरोबरच हे अशा स्वरूपाची कार्यही देखील पैशाची आहेत, ज्याच्यामध्ये अ, स्थूल आर्थिक चलांचे मापन. त्याच्यानंतर पतपैशाचा आधार आणि राष्ट्रीय उत्पन्नाचे मापन हे अनुषंगिक कार्यामध्ये येत असते. कॉन्टिंजन्सी फंक्शन्स ऑफ मनी याच्यामध्ये या तिन्हीचा समावेश होतो. मूल्य संचयाचे साधन हे जे आहे ते पैशाचे प्राथमिक कार्य आहे. म्हणून विनिमयाचं माध्यम आणि मूल्य संचयाचे साधन हे प्राथमिक कार्य आहे. परंतु अनुषंगिक कार्य किंवा कॉन्टिंजन्सी फंक्शन्स किंवा प्रासंगिक कार्य ज्याला आपण म्हणतो त्यात ह्या तिन्हीचा समावेश होतो. म्हणून पर्याय क्रमांक 4 जो आहे तो पैशाचे अनुषंगिक कार्य दर्शवितो, हे 3. त्याच्यानंतर नंबर 4 अर्थव्यवस्थांच्या उत्क्रांतीनुसार क्रम लावा. अ, जागतिकीकरण. आ, वस्तू विनिमय अर्थव्यवस्था. ई, मिश्र अर्थव्यवस्था. आणि ई, मुद्राधिष्ठित अर्थव्यवस्था. या ठिकाणी सुद्धा पर्याय क्रमांक 1 हा जो आहे तो अर्थव्यवस्थेच्या उत्क्रांतीनुसार जर क्रम लावायचा असेल तर वस्तू विनिमय अर्थव्यवस्था, त्याच्यानंतर मुद्राधिष्ठित अर्थव्यवस्था. अगोदर वस्तू विनिमय पद्धती अस्तित्वात होती. वस्तू विनिमय पद्धतीत अनेक दोष असल्यामुळे नंतर मुद्राधिष्ठित वेगवेगळ्या धातूची नाणी किंवा वेगवेगळे धातू पैसा अशा वेगवेगळ्या पद्धतीच्या गोष्टींना आपण पैसा म्हणून वापरात आणलं. त्याच्यानंतर मिश्र अर्थव्यवस्था. मिश्र अर्थव्यवस्था, समाजवादी अर्थव्यवस्था आणि भांडवलशाही अर्थव्यवस्था यांचं कॉम्बिनेशन. काही उद्योगधंदे सार्वजनिक क्षेत्रामध्ये तर काही उद्योगधंदे खाजगी क्षेत्रामध्ये अशा स्वरूपाच्या मिश्र अर्थव्यवस्थेचा स्वीकार. आणि नंतर 1991 नंतर जागतिकीकरण, संपूर्ण बाजारपेठ ही जागतिक बाजारपेठेचा एक भाग अशा पद्धतीनं आ, दीर्घ ई, ई आणि अ अशा पद्धतीनं वस्तू विनिमय अर्थव्यवस्था, मुद्राधिष्ठित अर्थव्यवस्था, मिश्र अर्थव्यवस्था आणि जागतिकीकरण अशा प्रकारे ती उत्क्रांती आहे. त्याच्यानंतर नंबर 5 पतपैसा किंवा बँक पैसा बाबत योग्य विधाने निवडा. तर हे जे 4 विधाने दिलेली आहेत पतपैशाच्या बद्दल किंवा बँक पैशाच्या बद्दल ही विधानं जी दिलेली आहेत त्यापैकी कोणकोणती विधानं पतपैसा किंवा बँक निर्मित पैसा याला लागू होतात ते पाहायचं आहे. धनादेश, धनाकर्ष, पतपत्र इत्यादींचा समावेश बँक पैशात होतो. बँक पैशाद्वारे ठेवींचे हस्तांतरण करणे सहज शक्य होते. बँक पैशाला कायदेशीर पाठबळ आहे. बँक पैशामध्ये सार्वत्रिक स्वीकार्यता दिसून येते. तर या ठिकाणी नंबर 3 जो पर्याय आहे अ आणि आ, धनादेश, धनाकर्ष, पतपत्र इत्यादींचा समावेश बँक पैशात होतो. आणि आ, बँक पैशाद्वारे ठेवींचे हस्तांतरण करणे सहज शक्य होते. हे पतपैसा किंवा क्रेडिट मनी किंवा बँक निर्मित पैसा याला हे 2 विधानं लागू होतात. बँक पैशामध्ये सार्वत्रिक स्वीकार्यता दिसून येते हे लागू पडत नाही आणि बँक पैशाला कायदेशीर पाठबळ असते हेही लागू पडत नाही. म्हणून ही 2 विधानं सोडून अ आणि आ ही 2 विधानं पतपैसा किंवा बँक पैसाबाबत विधाने लागू पडतात. म्हणून पर्याय क्रमांक 3 जे आहे अ आणि आ हे योग्य पर्याय आहे. नंबर 6 वस्तू विनिमय अर्थव्यवस्थेबाबत पुढील विधाने योग्य आहेत. वस्तू विनिमय अर्थव्यवस्थेमध्ये म्हणजे बार्टर सिस्टीम,
वस्तूच्या बदल्यात वस्तू दिली आणि घेतली जायची आणि या वस्तू विनिमय पद्धतीमध्ये अनेक प्रकारच्या अडचणी होत्या. म्हणून वस्तू विनिमय अर्थव्यवस्थेबाबत पुढील विधाने योग्य आहेत. वस्तू विनिमय अर्थव्यवस्था पूर्णतः निर्दोष आहे. वस्तू विनिमय अर्थव्यवस्थेत वस्तूंचा साठा करण्यात अडचण होती. वस्तू विनिमय अर्थव्यवस्थेत मूल्याच्या सामायिक मापदंडाचा अभाव होता. पुन्हा वस्तू विनिमय अर्थव्यवस्थेत विलंबित देणी देण्यात अडचण होती. तर पर्याय क्रमांक 2 जे आहे हे 3 विधानं जे आहेत. म्हणजे वस्तू विनिमय अर्थव्यवस्थेत वस्तूचा साठा करण्यात अडचण होती, वस्तू विनिमय अर्थव्यवस्थेत मूल्याच्या सामायिक मापदंडाचा अभाव होता आणि वस्तू विनिमय अर्थव्यवस्थेत विलंबित देणी देण्यात अडचण होती. या 3 अडचणी या वस्तू विनिमय अर्थव्यवस्थेबद्दल ही योग्य विधाने आहेत. वस्तू विनिमय अर्थव्यवस्था पूर्णतः निर्दोष आहे हे विधान लागू पडत नाही. म्हणून पर्याय क्रमांक 2 जे आहे आणि हे पर्याय योग्य आहेत. नंबर 7, पैशाच्या गुणधर्माबाबत पुढील योग्य विधाने निवडा. पैशाच्या गुणधर्माबद्दल पैशामध्ये सार्वत्रिक स्वीकार्यता असते. पैशाच्या अंगी टिकाऊपणा हा गुणधर्म आहे. पैशामध्ये मूल्य स्थिरता दिसून येत नाही आणि पैशामध्ये एकजिनसीपणा दिसून येतो. आता पैशाच्या गुणधर्म बघा. पैशामध्ये सार्वत्रिक स्वीकार्यता असते, त्याला आपण सार्वत्रिक पब्लिक ॲक्सेप्टॅबिलिटी ज्याला आपण म्हणतो, संपूर्ण समाजानं सहजपणे स्वीकार केला पाहिजे, हे पैशाचा गुणधर्म आहे. पैशाच्या अंगी टिकाऊपणा हा गुणधर्म असला पाहिजे, ड्युरेबिलिटी असली पाहिजे. पैशामध्ये मूल्य स्थिरता, स्टॅबिलिटी ऑफ मनी किंवा व्हॅल्यू, स्टॅबिलिटी ऑफ व्हॅल्यू, पैशामध्ये मूल्य स्थिरता असली पाहिजे आणि पैशामध्ये एकजिनसीपणा दिसून येतो. होमोजिनियस हा सुद्धा एक गुणधर्म पैशामध्ये असतो. मात्र पैशाच्या गुणधर्माबद्दल आपणाला आणि या ठिकाणी पैशामध्ये सार्वत्रिक स्वीकार्यता असते. पैशाच्या अंगी टिकाऊपणा हा गुणधर्म आहे. पैशामध्ये मूल्य स्थिरता दिसून येत नाही. तर हे विधान सोडून पैशामध्ये सार्वत्रिक स्वीकार्यता असते. त्याच्यानंतर पैशाच्या अंगी टिकाऊपणा हा गुणधर्म आहे आणि पैशामध्ये एकजिनसीपणा दिसून येतो. हे 3 विधानं पैशाच्या गुणधर्माबद्दल लागू पडतात. म्हणून पर्याय क्रमांक 1 जे आहे ते त्याचा योग्य पर्याय आहे. आणि पैशामध्ये सार्वत्रिक स्वीकार्यता असते, पैशाच्या अंगी टिकाऊपणा हा गुणधर्म आहे आणि पैशामध्ये एकजिनसीपणा दिसून येतो. हे 3 मुख्य गुणधर्म याच्यात 4 वाक्यामध्ये दिसून येतात. त्याच्यामधलं हे गुणधर्म लागू पडत नाही. नंबर 8, कागदी पैशाच्या बाबतीत योग्य विधाने निवडा. पेपर करन्सी ज्याला आपण म्हणतो. कागदी पैसा हा धातू पैशाला पर्याय आहे. कागदी पैसा मोठ्या आर्थिक व्यवहारासाठी सर्वत्र योग्य आहे. कागदी पैसा धातू पैशापेक्षा कमी टिकाऊ आहे. कागदी पैशाला कायद्याचे पाठबळ नसते. तर या ठिकाणी पहिले 3 विधानं हे कागदी पैशाच्या बद्दल योग्य विधाने आहेत. कागदी पैसा धातू पैशाला पर्याय आहे, कारण धातू पैसा टिकून ठेवणं, वहन करणं ज्याला आपण पोर्टेबिलिटी म्हणतो ते अवघड आहे आणि मौल्यवान धातू जो आहे तेवढा पैसा निर्माण करण्या एवढा मौल्यवान धातू आपल्याकडे नसतो किंवा त्याची वाहतूक करणं आणि मोठमोठ्या रकमामध्ये निर्माण करणं तेही अवघड आहे. म्हणून कागदी पैसा हा धातू पैशाला पर्याय आहे. हे विधान लागू पडतं पैशाबद्दल, कागदी पैशाबद्दल. कागदी पैसा मोठ्या आर्थिक व्यवहारासाठी सर्वत्र योग्य आहे, कारण सहज वहनीयता आहे, सहज वाहून नेऊ शकतो माणूस, खिशात ठेवून नेऊ शकतो. मोठमोठ्या मूल्याच्या रकमा, 2-2 हजाराची नोट आणि मोठ्या प्रमाणात पैसे सहज खिशात माणूस नेऊ शकतो. कागदी पैसा मोठ्या आर्थिक व्यवहारासाठी सर्वथा योग्य आहे आणि कागदी पैसा धातू पैशापेक्षा कमी टिकाऊ आहे. हे तेवढंच खरं आहे, कारण कागदी पैसा म्हटलं की फाटणे, खराब होणे हे होणारच आहे. म्हणून हे पहिले 3 विधानं जी आहेत ही कागदी पैशाच्या बद्दल योग्य विधाने आहेत.
कागदी पैशाला कायद्याचे पाठबळ नसते, हे विधान कागदी पैशाच्या बाबतीत लागू पडणारं विधान नाही. त्याच्यानंतर नंबर 9, काळ्या पैशाबाबत कोणते विधान लागू होत नाही. काळ्या पैशामुळे आर्थिक व राजकीय अस्थिरता निर्माण होते. काळ्या पैशाची निर्मिती बेकायदेशीर पद्धतीने होते. काळ्या पैशामुळे आर्थिक विकासाला प्रोत्साहन मिळते. आणि काळ्या पैशामुळे आर्थिक विषमतेचे निर्मूलन होते. काळ्या पैशामुळे आर्थिक विषमतेचे निर्मूलन होते. बघा, आता काळ्या पैशाबद्दल कोणते विधान लागू होत नाही म्हटलंय. तर पर्याय क्रमांक जो 4 आहे, ई आणि ई. मध्ये काय, काळ्या पैशामुळे आर्थिक व राजकीय अस्थिरता निर्माण होते, लागू पडत नाही. त्याच्यानंतर काळ्या पैशामुळे आर्थिक विकासाला प्रोत्साहन मिळते. आणि दीर्घ काळ्या पैशामुळे आर्थिक विषमतेचे निर्मूलन होते. हे 3 विधान जे आहे ते काळ्या पैशाबद्दल लागू पडत नाहीत. काळ्या पैशामुळे आर्थिक व राजकीय अस्थिरता निर्माण होते. त्याच्यानंतर काळ्या पैशामुळे आर्थिक विकासाला प्रोत्साहन मिळते. आणि काळ्या पैशामुळे आर्थिक विषमतेचे निर्मूलन होते. हे 3 विधानं काळ्या पैशाबद्दल लागू होत नाहीत. नंबर 10, पैशाच्या दुय्यम कार्याबाबत खालील विधाने लागू होतात. पैसा मूल्य संचयाचे कार्य करतो, स्टोर ऑफ व्हॅल्यू. पैशामुळे विलंबित देणे सोपे झाले. पतपैशाचा आधार आणि मूल्य हस्तांतरणाचे साधन. बघा, पैशाच्या दुय्यम कार्याबद्दल सेकंडरी फंक्शन्स ऑफ मनी. आता सेकंडरी फंक्शन्स ऑफ मनीमध्ये पर्याय क्रमांक 2 जो आहे तो बरोबर आहे. पैशामुळे विलंबित देणे सोपे होते. पतपैशाचा आधार आणि मूल्य हस्तांतरणाचे साधन. हे 3 विधानं पैशाच्या दुय्यम कार्याबद्दल लागू होतात. पैसा मूल्य संचयाचे कार्य करतो, हे जे आहे ते सेकंडरी फंक्शन्समध्ये येत नाही. म्हणून पर्याय क्रमांक 2 जे आहे ते उत्तर बरोबर आहे. सेकंडरी फंक्शन्स ऑफ मनीमध्ये हे ई आणि ई हे 3 विधानं लागू होतात. त्याच्यानंतर प्रश्न पहिला ब, विसंगत शब्द ओळखा. आता हे नंबर 1, पशु पैसा, धातू पैसा, कागदी पैसा आणि काळा पैसा. आता याच्यामध्ये पैशाचे प्रकार दिलेले आहेत आपल्याला इथं, पशु पैसा, धातू पैसा, कागदी पैसा. परंतु काळा पैसा हा पैशाचा प्रकार नाही. तो पैसा कोणत्या मार्गाने मिळवला त्याच्यावरून त्याचा हा प्रकार आहे. आणि हे पशु पैसा, धातू पैसा, कागदी पैसा हा पैशाचे प्रकार आहेत. मात्र काळा पैसा हा विसंगत शब्द आहे. बेहिशोबी किंवा हिशोब न देता सरकारच्या दप्तरी ज्या पैशाची नोंद झालेली नाही त्याला आपण अविधायक मार्गाने इल्लीगली कमवलेला पैसा ज्याला आपण म्हणतो, त्याचा हिशोब सरकारकडे नाही, त्याला आपण ब्लॅक मनी म्हणत असतो. म्हणून हा वेगळा शब्द आहे, विसंगत शब्द आहे. नंबर 2, त्याच्यामध्ये विलंबित देण्याचे साधन, मूल्य संचयाचे साधन, पतपैशाचा आधार आणि मूल्य हस्तांतरणाचे साधन. आता विलंबित देण्याचे साधन, मूल्य संचयाचे साधन आणि मूल्य हस्तांतरणाचे साधन ही सेकंडरी फंक्शन्स ऑफ मनी आहेत. मात्र पतपैशाचा आधार जे आहे तो अनुषंगिक कार्यामध्ये येत असतो, कॉन्टिंजन्सी फंक्शन्स ऑफ मनी. म्हणून पतपैशाचा आधार जो आहे तो अनुषंगिक कार्यामध्ये येतो आणि हे जे आहे ते सेकंडरी फंक्शन्स ऑफ मनीमध्ये येतं. म्हणून पैशाची दुय्यम कार्यामध्ये विलंबित देण्याचे साधन, मूल्य संचयाचे साधन आणि मूल्य हस्तांतरणाचे साधन या तिन्हीचा समावेश होईल. मात्र क जो आहे तो अनुषंगिक कार्यामध्ये येईल, म्हणून हा वेगळा आहे, विसंगत आहे. नंबर 3, विभाज्यता, वहनीयता, प्लॅस्टिक पैसा आणि सुज्ञता. आता तिसऱ्या विधानामध्ये जे 4 दिलेले आहेत, डिव्हिजिबिलिटी, पोर्टेबिलिटी, कॉग्निजेबिलिटी आणि प्लॅस्टिक मनी. आता हे जे आहे ते
पैशाचे गुणधर्म आहेत. पैशाचे गुणधर्म आहेत विभाज्यता, वहनीयता, सुज्ञता. म्हणजे जो चांगल्या पैशाची जे गुणधर्म म्हणतो त्याला आपण, त्याच्यामध्ये विभाज्यता, डिव्हिजिबिलिटी, पोर्टेबिलिटी अँड कॉग्निजेबिलिटी. मात्र प्लॅस्टिक पैसा हा पैशाचा प्रकार आहे आणि हे पैशाचे गुणधर्म आहेत. म्हणून प्लॅस्टिक पैसा हा विसंगत शब्द आहे 4 बाबीपैकी, म्हणून त्याला आपण स्टार केलेला आहे. तो उत्तर आहे. नंबर 4, विलंबित देणी देण्यातील अडचण. ब, वस्तूच्या विभाज्यतेची अडचण. क, वस्तूचा साठा करण्यातील अडचण. आणि ड, संपत्तीचे रोखतेत रूपांतर. आता संपत्तीचे रोखतेत रूपांतर हे पैशाचं कार्य आहे, पैशाचं कार्य आहे. मात्र हे जे आहेत ते वस्तुविनिमय पद्धतीतील अडचणी आहेत. कोणकोणत्या? विलंबित देणी देण्यातील अडचण, वस्तूच्या विभाज्यतेची अडचण आणि वस्तूचा साठा करण्यातील अडचण. ही वस्तुविनिमय पद्धतीमध्ये असणाऱ्या अडथळे होते किंवा अडचणी होत्या किंवा समस्या होत्या. मात्र संपत्तीचे रोखतेत रूपांतर हे पैशाचं कार्य आहे. पैशामुळे संपत्तीचे रोखतेत रूपांतर होते आणि म्हणून तर आपण एका ठिकाणची संपत्ती विकून दुसऱ्या ठिकाणी संपत्ती घेतो. कारण स्थावर मालमत्ता, शेती, घर, प्लॉट एखाद्या ठिकाणचा विकतो, त्याचं पैशात रूपांतर करतो आणि त्याच पैशाच्या सहाय्याने दुसऱ्या ठिकाणच्या, दुसऱ्या राज्यातल्या, दुसऱ्या जिल्ह्यातल्या, दुसऱ्या तालुक्यातल्या किंवा दुसऱ्या ठिकाणी आपण संपत्ती खरेदी करतो. म्हणजे शेती, घर वगैरे. म्हणजे संपत्तीचे रोखतेत रूपांतर केवळ पैशामुळे शक्य झालेलं आहे. हे म्हणून पैशाचं कार्य हे 4 पैकी हे वेगळं आहे. बाकीचे हे वस्तुविनिमय पद्धतीला अडचणी आहेत. त्याच्यानंतर नंबर 5, विनिमयाचे माध्यम, राष्ट्रीय उत्पन्नाचे मापन, पतपैशाचा आधार, संपत्तीचे रोखतेत रूपांतर. आता हे राष्ट्रीय उत्पन्नाचे मापन, पतपैशाचा आधार, संपत्तीचे रोखतेत रूपांतर हे अनुषंगिक कार्य आहेत पैशाचे. आणि हे विनिमयाचं माध्यम जे आहे ते प्राथमिक कार्य आहे, प्रायमरी फंक्शन्स ऑफ मनी आहे. आणि हे कॉन्टिंजन्सी फंक्शन्स ऑफ मनी आहेत. म्हणून वेगळं जर उत्तर कोणतं असेल तर ते हा शब्द आहे वेगळा, विनिमयाचं माध्यम. त्याच्यानंतर नंबर 6, अग्नीचा शोध, चाकाचा शोध, अन्नाचा शोध आणि पैशाचा शोध. महत्त्वाचे जे शोध लागले या पृथ्वी तलावर त्याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचे जर कोणतं असेल तर अग्नीचा शोध आहे, चाकाचा शोध आणि पैशाचा शोध. कारण संपूर्ण मानवजातीला आर्थिक व्यवहार करण्यासाठी सुलभ जावं म्हणून, एकमेकाच्या अडचणी सहजरित्या सोडिता यावं म्हणून पैशाचा शोध लागला आणि पैसा हे विनिमयाचं माध्यम म्हणून वापर केला जात होता. मात्र अन्नाचा शोध हे याच्यात वेगळा आहे. म्हणून हा शब्द या वेगवेगळ्या शोधामध्ये बसत नाही. म्हणून अन्नाचा शोध हा वेगळा शब्द आहे. त्याच्यानंतर नंबर 7, त्याच्यामध्ये धान्य, गाई, मीठ आणि हस्तिदंत हे वेगवेगळ्या पैशाच्या प्रकारामध्ये येत असतं. हा आहे प्राणी पैसा, वस्तू पैसा. मात्र धान्य हे पैशाच्या प्रकारामध्ये येत नाही. म्हणून हे वेगळं उत्तर आहे किंवा विसंगत शब्द आहे. त्याच्यानंतर नंबर 8, प्रमाणित नाणी, ज्याला आपण स्टँडर्ड कॉइन्स म्हणतो. त्याच्यानंतर ब, लाक्षणिक नाणी, टोकन कॉइन्स, प्लॅस्टिक मनी, प्लॅस्टिक पैसा आणि सुवर्ण नाणी, ज्याला आपण गोल्डन कॉइन्स असं म्हणतो. तर प्लॅस्टिक पैसा, प्रमाणित नाणी, लाक्षणिक नाणी आणि सुवर्ण नाणी हा प्रत्यक्ष त्याचं स्वरूप आपल्याला दिसतं. मात्र प्लॅस्टिक पैसा जो आहे तो प्लॅस्टिक पैशाच्या सहाय्याने आपण प्रत्यक्ष बँकेत न जाता सुद्धा तो व्यवहार करू शकतो. प्लॅस्टिक पैशाचा वापर जो आहे तो एक कार्डाचा स्वरूप आहे, ज्याला आपण डेबिट कार्ड किंवा क्रेडिट कार्ड अशा स्वरूपात आहे. मात्र हे नाणी विशिष्ट आकाराच्या हिनकस धातूपासून बनवलेली, याच्यातला अंतर्गत मूल्य हे कमी असतं बहिर्गत मूल्यापेक्षा. बहिर्गत मूल्य अधिक असतं. प्रमाणित नाणी म्हणजेच सुवर्ण नाणी, ज्याच्यामध्ये मौल्यवान धातू आणि त्या मौल्यवान धातूचे विशिष्ट आकाराचे तुकडे, त्याचा अंतर्गत मूल्य आणि बहिर्गत मूल्य हे सारखं असतं. म्हणून याला आपण स्टँडर्ड कॉइन्स म्हणत असतो. मात्र प्लॅस्टिक पैसा हे
या तिन्हीपासून वेगळा आहे. त्याच्यानंतर नंबर 9 धनादेश, पतपत्र, विनिमय हुंडी आणि क्रेडिट कार्ड. क्रेडिट कार्ड हा पैशाचा प्रकार आहे एक, ज्याला आपण इलेक्ट्रॉनिक पैसा असं म्हणत असतो. मात्र हे जे बाकीचे 3 आहेत ते पतपत्र आहेत, क्रेडिट मनी, आणि हे स्वीकारण्याचं बंधन समोरच्या व्यक्तीवर नसतं. बँकांनी निर्माण केलेला पैसा आहे पतपत्र, ज्याला आपण चेक, धनाकर्ष, हुंडी याचं स्वरूप. म्हणून याच्यातला क्रेडिट कार्ड जे आहे त्याला आपण इलेक्ट्रॉनिक पैसा, हे पैशाचा प्रकार आहे. मात्र धनादेश, पतपत्र, विनिमय हुंडी हे स्वीकारण्याचं बंधन समोरच्यावर असत नाही, चेक, धनाकर्ष वगैरे वगैरे. म्हणून हा शब्द वेगळा आहे. नंबर 10 500 रुपयांची नोट, ब 5 रुपयाची नोट, क 1 रुपयाची नोट आणि ड 10 रुपयाची नोट. आता बाकीच्या नोटा जे आहेत 1 रुपयाची नोट सोडून बाकीचं रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया निर्माण करत असते. मात्र 1 रुपयाची नोट जी आहे ते भारत सरकार निर्माण करत असते. म्हणून हा वेगळा आहे. त्याच्यानंतर नंबर 11 पेटीएम, गुगल पे ॲप, भीम ॲप आणि कागदी पैसा. कागदी पैसा हा पैशाचा प्रकार आहे. मात्र हा जो आहे तो इलेक्ट्रॉनिक पैशाचे हे भाग आहेत बाकीचे. पेटीएम, गुगल पे, भीम ॲप, ऑनलाईन पेमेंट आपण करू शकतो मोबाईलच्या द्वारे, वेगवेगळ्या ॲपद्वारे. मात्र कागदी पैसा हा, पेपर करन्सी हा पैशाचा एक प्रकार आहे. हा इलेक्ट्रॉनिक पैशाचे हे वेगवेगळे साधन आहेत. हे सुद्धा इलेक्ट्रॉनिक पैशाचे प्रकार आहेत. त्याच्यानंतर नंबर 12 साठवणुकीतील अडचण, टिकाऊपणा, वहनीयता, एकजिनसीपणा. आता बाकीचे टिकाऊपणा, वहनीयता, एकजिनसीपणा हे पैशाचे गुणधर्म आहेत. मात्र साठवणुकीतील अडचण ही वस्तू विनिमय पद्धतीतील महत्त्वाची समस्या आहे. मात्र ड्युरेबिलिटी, पोर्टेबिलिटी अँड होमोजेनिटी हे जे आहेत हे तिन्ही पैशाचे गुणधर्म आहेत, चांगल्या पैशाचे गुणधर्म. नंबर 13 धनादेश, 10 रुपयाचे नाणे, विनिमय हुंडी आणि धनाकर्ष. तर 10 रुपयाचे नाणे हे जे आहे ते नाण्याचा प्रकार आहे. मात्र हे जे आहे धनादेश, विनिमय हुंडी, धनाकर्ष हे जे आहे ते पतपैशाचे प्रकार आहेत. पतपैशामध्ये येतात हे धनाकर्ष, विनिमय हुंडी, धनाकर्ष, धनादेश. हे स्वीकारण्याचं बंधन पुढच्या व्यक्तीला नसतं. मात्र 10 रुपयाचे नाणे पुढच्या व्यक्तीनं स्वीकारणं बंधनकारक आहे, कारण ते कायदेशीर किंवा लीगल टेंडर आहे, कायदेशीर पैसा आहे. त्याच्यानंतर नंबर 14 राष्ट्रीय उत्पन्नाचे मापन, विनिमयाचं माध्यम, पतपैशाचा आधार, संपत्तीचे रोखतेत रूपांतर. राष्ट्रीय उत्पन्नाचे मापन, पतपैशाचा आधार, संपत्तीचे रोखतेत रूपांतर हे अनुषंगिक कार्य पैशाचे. मात्र विनिमयाचं माध्यम हे प्रायमरी फंक्शन्स ऑफ मनी किंवा प्राथमिक कार्यामध्ये येतं, म्हणून हे वेगळं आहे. त्याच्यानंतर नंबर 15 काळा पैसा, इलेक्ट्रॉनिक पैसा, कागदी पैसा आणि धातू पैसा. काळा पैसा हा पैशाचा प्रकार नाही, मात्र 3 हे पैशाचे प्रकार असल्यामुळे हे वेगळं आहे. त्याच्यानंतर प्रश्न पहिला क सहसंबंध पूर्ण करा. बघा, पैशाचे प्राथमिक कार्य विनिमयाचं माध्यम, मीडियम ऑफ एक्सचेंज. तसं मूल्य हस्तांतरण हे पैशाचं कोणतं कार्य आहे? पैशाचं दुय्यम कार्य. म्हणून इथं रिकामी जागा जिथं आहे तिथं कोणता शब्द येईल? पैशाचे दुय्यम कार्य, सेकंडरी फंक्शन्स ऑफ मनी. म्हणून मूल्य हस्तांतरण हे पैशाचं दुय्यम कार्य आहे. पैशाचे प्राथमिक कार्य जसे विनिमयाचं माध्यम आहे, तसं मूल्य हस्तांतरण हे पैशाचं कोणतं कार्य आहे? दुय्यम कार्य आहे, म्हणून पैशाचं दुय्यम कार्य. नंबर 2 पतपैशाचा आधारला कशाशी संबंध येतो? जसं पैशाचे दुय्यम कार्य विलंबित देणी देण्याचे साधन आहे. बघा, पैशाचे दुय्यम कार्य विलंबित देणी देण्याचे साधन. विलंबित देणी देण्याचे साधन
हे पैशाचं कोणतं कार्य आहे? पैशाचं दुय्यम कार्य आहे. तसं पतपैशाचा आधार हे पैशाचं कोणतं कार्य असेल? पैशाचे अनुषंगिक कार्य असेल. कॉन्टिंजन्सी फंक्शन्स ऑफ मनीमध्ये येईल. म्हणून इथं काय येईल? पैशाच्या अनुषंगिक कार्यामध्ये पतपैशाचा आधार आहे. जसे की पैशाचे दुय्यम कार्य म्हणजेच विलंबित देणी देण्याच्या साधनाचा समावेश होतो. नंबर 3, वस्तू पैसा. जसे शंख शिंपले, वस्तू पैशात शंख शिंपल्याचा समावेश होतो. तसे प्लास्टिक पैसा जो आहे, क्रेडिट कार्ड, बघा क्रेडिट कार्डाचा समावेश प्लास्टिक पैशामध्ये होतो. किंवा क्रेडिट कार्ड जे आहे, इथं काय येईल शब्द? प्लास्टिक पैसा. क्रेडिट कार्ड हे कोणत्या पैशाचं स्वरूप आहे? प्लास्टिक पैशाचं आहे. म्हणून वस्तू पैसा, शंख शिंपले. तसं या ठिकाणी रिकाम्या जागेत काय येईल? प्लास्टिक पैसा, क्रेडिट कार्ड. म्हणून क्रेडिट कार्ड कोणता पैसा आहे? प्लास्टिक पैसा आहे. शंख शिंपले वस्तू पैसा आहे. म्हणून प्लास्टिक पैसा या रिकाम्या जागेमध्ये येईल. कारण तुम्हाला प्रश्न विचारलेला क्रेडिट कार्डशी संबंधित. जसे की शंख शिंपले कोणता पैसा आहे? वस्तू पैसा आहे. तसं क्रेडिट कार्ड कोणता पैसा असेल? प्लास्टिक पैसा असेल. त्याच्यानंतर नंबर 4, विभाज्यता, कमी मूल्यामध्ये विभागणी म्हणजे डिव्हिजिबिलिटी. पैशाच्या विभाजन वेगवेगळ्या रकमेमध्ये करतो आपण. 100 रुपयाचे 1 रुपयाचे 100 नाणे, किंवा 50 रुपयाच्या 2 नोटा, 20 रुपयाच्या 5 नोटा, 10 रुपयाच्या 10 नोटा, 5 रुपयाच्या 20 नोटा, अशा वेगवेगळ्या बाबीमध्ये आपल्याला पैशाचे विभागणी करता येते. त्याला आपण विभाज्यता. म्हणजे चांगल्या पैशाचा गुणधर्म काय आहे? विभाज्यता, डिव्हिजिबिलिटी, कमी मूल्यामध्ये विभागणी. जेवढे पाहिजे तेवढे आपण पैसे देऊ शकतो. 25 रुपये 50 पैसे देऊ शकतो, 30 रुपये देऊ शकतो. जितके पाहिजे तेवढी विभागणी केलेली आपण पैशाची. तसं पैशाचे स्थलांतर करणे शक्य होते. कशामुळे? वहनीयतेमुळे. म्हणून हे वहनीयता जी आहे, पोर्टेबिलिटी, हे पैशाचे स्थलांतर करणे सहज शक्य होते. चांगल्या पैशाच्या गुणधर्मामध्ये वहनीयता, पैशाचे स्थलांतर करणे शक्य होते. सहज एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पैसे आपल्याला वाहून नेता आले पाहिजेत, असे चांगल्या पैशाचा गुणधर्म आहे. म्हणून पैशाचे स्थलांतर करणे शक्य होते. कशामुळे? वहनीयता या गुणधर्मामुळे. म्हणून पैशामध्ये वहनीयता हा गुणधर्म पाहिजे. सहज वाहतूक करता आली पाहिजे. अन्यथा अवजड स्वरूपाच्या वस्तूला जर आपण पैसा मानला असतं तर ट्रकनं पैसा न्यावा लागला असता. म्हणून आज आपण इलेक्ट्रॉनिक पैशापर्यंत आलेलो आहोत. पैसा बाळगण्याची प्रत्यक्ष गरज नाही. मोबाईलच्या वॉलेटद्वारे आपण एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी सहज पैसा एका खात्यातून दुसऱ्या खात्यात ट्रान्सफर करू शकतो. म्हणून चांगल्या पैशाच्या गुणधर्मामध्ये पोर्टेबिलिटी हा गुणधर्म आहे. नंबर 5, वस्तू विनिमय, संबंध येतो वस्तूशी. तसं आधुनिक अर्थव्यवस्थेचा संबंध आहे पैशाशी. म्हणून इथं पैसा येईल. त्याच्यानंतर नंबर 6, पैशाचे प्राथमिक कार्य जसे मूल्यमापनाचे साधन आहे, मेजरमेंट ऑफ व्हॅल्यू, मेजर ऑफ व्हॅल्यू. तसं स्थूल आर्थिक चलांचे मापन हे कशाशी संबंधित? अनुषंगिक कार्य. बघा, मूल्यमापनाचे साधन पैशाचे प्राथमिक कार्य. तसं स्थूल आर्थिक चलांचे मापन अनुषंगिक कार्य येईल इथं, कॉन्टिंजन्सी फंक्शन. भारत रुपया. तसं जपानचं काय असेल? येन. जपानच्या पैशाला आपण काय म्हणतो? येन. नंबर 8, नाणी विधिग्राह्य पैसा, लीगल टेंडर. कॉईन्सला आपण विधिग्राह्य पैसा, कायदेशीर पैसा म्हणतो. अविधिग्राह्य पैसा, धनादेश. म्हणजे समोरच्या व्यक्तीने स्वीकारण्याचं बंधन, कायदेशीर बंधन त्याला नसतं, त्याला आपण धनादेश. म्हणून एखाद्याचं देणं देत असताना आपण 5,000चा चेक दिला तर तो म्हणतो मला तुझा चेक नको आहे, मला प्रत्यक्ष 5,000 रुपये पाहिजे. म्हणजे चेक स्वीकारण्याचं बंधन समोरच्याला नाही. मात्र नाण्याच्या स्वरूपामध्ये एखाद्याचे 100 रुपये द्यायचे असतील तर आपण 5-5 रुपयाचे किंवा 10-10 रुपयाचे कॉईन्स जर त्याला दिले तर ते समोरच्याने स्वीकारणे बंधनकारक आहे मर्यादित रकमेमध्ये. म्हणून याला आपण लीगल टेंडर म्हणतो. तर इलिगल टेंडर किंवा लिमिटेड अविधिग्राह्य पैसा ज्याला आपण म्हणतो, समोरच्याला स्वीकारण्याचं बंधन घालू शकत नाही आपण. हा चेक घे आणि माझ्या खात्यातून तो पैसे तुझ्या खात्यात येऊ शकतील. तो समोरचा व्यक्ती म्हणतो मला तुझा चेक पाहिजे नाही, प्रत्यक्ष पैसे पाहिजे, मला चेक नको आहे. तो चेक जर स्वीकारला नाही तर त्याच्यावर गुन्हा होत नाही. मात्र नाणी देत असताना 10-10 रुपयाचे
10 नाणी म्हणजे 100 रुपये देत असताना समोरच्या माणसाने जर विचारलं की मला ही नाणी नको आहेत, तर त्याच्यावर गुन्हा दाखल होऊ शकतो. कारण का, तर ते नाणी स्वीकारण्याचं बंधन त्याच्यावर आहे, तो कायदेशीर पैसा असल्यामुळे. नंबर 9, विधिग्राह्य पैसा भारतातील सर्व नाणी व नोटा. तसं धनादेश, विनिमयपत्र हे काय असेल? अविधिग्राह्य पैसा. अविधिग्राह्य, कायद्याचं पाठबळ त्याला नसतं फारसं, म्हणून समोरच्याने स्वीकारण्याचं बंधन नाही. नंबर 10, सोने, चांदी इत्यादी धातूची नाणी म्हणजेच प्रमाणित पैसा, स्टँडर्ड कॉईन्स. स्टँडर्ड कॉईन्स हे मौल्यवान धातूचे असतात आणि प्रमाणित नाण्यामध्ये त्याचे इंटरनल व्हॅल्यू आणि एक्सटर्नल व्हॅल्यू ही सारखीच असते. ते नाणे विकल्यानंतर, वितळवून विकल्यानंतर जेवढे पैसे येणार आहेत, जेवढं मूल्य होणार आहे, तेवढंच त्या नाण्यावर तो आकडा कोरलेला असतो. उदाहरण जर द्यायचं असेल तर एखादा धातू वितळल्यानंतर आपल्याला जर 100 रुपये मिळणार असतील, तर त्या धातूवर 100 लिहिलेलं असेल, म्हणजे धातू वितळून विकला तरी 100च मिळणार आहेत, म्हणून त्याच्यावर शिक्का 100चा असेल. मात्र ॲल्युमिनियम, निकेल इत्यादी धातू जी नाणी जी आहे त्याला आपण गौण नाणी किंवा टोकन कॉईन्स किंवा लाक्षणिक नाणी म्हणून ओळखत असतो. कारण का, तर त्याचं अंतर्गत मूल्य अत्यंत कमी असते, मात्र एक्सटर्नल व्हॅल्यू जी आहे, ज्याला आपण बहिर्गत मूल्य जे आहे ते अधिक असतं. कारण तो धातू वितळून जर विकला तर आपल्याला कोणी काहीच देणार नाही, एवढ्या हलक्या धातूचा तो कॉईन आहे. म्हणून 10 रुपयाचं नाणं जे आहे ते नाणं जर वितळून आपण विकलं तर आपल्याला कोणी 50 पैसे सुद्धा देणार नाही. मात्र त्याचा एक विशिष्ट आकाराचा तुकडा तयार करून त्याच्यावर आपण 10 रुपये लिहिलेला आहे, म्हणजे दर्शनी मूल्य जे आहे ते अधिक असतं त्याच्या अंतर्गत मूल्यापेक्षा. म्हणजे अंतर्गत मूल्य म्हणजे तो धातू वितळून विकला तर आपल्याला कोणी 50 पैसे सुद्धा देणार नाही, मात्र त्याच्यावर जे कोरलेलं आहे 10 रुपयाची शिक्का मारलेला आहे ते जे व्हॅल्यू आहे ते अधिक आहे, म्हणून दर्शनी मूल्य 10 रुपये आहे, इंटरनल व्हॅल्यू 50 पैसे सुद्धा असणार नाही तो धातू वितळून विकल्यास. म्हणून याला आपण गौण नाणी किंवा लाक्षणिक नाणी किंवा टोकन कॉईन्स असं म्हणत असतो. म्हणून इथं काय येईल? गौण नाणी. त्याच्यानंतर नंबर 11, धनादेश, पतपैसा. धनादेश काय आहे? पतपैसा आहे, बँक निर्मित पैसा आहे, क्रेडिट मनी आहे. तसं गाई, शेळ्या, मेंढ्या हा पशु पैसा आहे. नंबर 12, वहनीयता, पोर्टेबिलिटी, म्हणजेच पैशाचे स्थलांतर करणे सोपे होते. तसे पैसा सुलभतेने ओळखता येतो, हा पैशाचा सुज्ञतेचा हा गुणधर्म आहे. म्हणून सुज्ञता हा इथे येईल. कॉग्निजेबिलिटी ज्याला आपण म्हणतो, सहजरित्या ओळखता आला पाहिजे. अंधारात सुद्धा आपणाला जर कोणी 100ची नोट दिली तर सहज आपण ओळखतो, ते 100 रुपये नाहीत असं कोणी म्हणू शकत नाही. अशा पद्धतीने सहज सुलभतेने ओळख असणारा हा चांगल्या पैशाचा गुणधर्म असतो, म्हणून सुज्ञता. त्याच्यानंतर नंबर 13, मोबाईल फोन, इलेक्ट्रॉनिक पैसा. जसं क्रेडिट कार्ड हा प्लास्टिक पैसा आहे, तसं मोबाईल फोन इलेक्ट्रॉनिक पैसा. म्हणून मोबाईल फोनद्वारे आपण पैसे एका खात्यावरून दुसऱ्या ठिकाणी ट्रान्सफर करू शकतो, त्याला आपण इलेक्ट्रॉनिक पैसा म्हणतो. आणि क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड हा प्लास्टिक पैसा आहे. नंबर 14, पैशाचे प्राथमिक कार्य, मूल्यमापनाचे साधन, मेजर ऑफ व्हॅल्यू. तसं मूल्य हस्तांतरणाचे साधन, ट्रान्सफर ऑफ व्हॅल्यू, याला आपण सेकंडरी फंक्शन्स ऑफ मनीमध्ये घेतो. म्हणून मूल्य हस्तांतरणाचे साधन पैशाचे दुय्यम कार्य, मूल्यमापनाचे साधन पैशाचे प्राथमिक कार्य. नंबर 15, राष्ट्रीय उत्पन्नाचे मापन, अनुषंगिक कार्य. तसं विनिमयाचं माध्यम पैशाचे प्राथमिक कार्य. म्हणून विनिमयाचं माध्यम, मीडियम ऑफ एक्सचेंज, हे प्रायमरी फंक्शन्स ऑफ मनीमध्ये येतं. तर राष्ट्रीय उत्पन्नाचे मापन हे अनुषंगिक कार्य किंवा कॉन्टिंजन्सी फंक्शन्स ऑफ मनीमध्ये येत असतं. त्याच्यानंतर नंबर 16, प्राण्यांची कातडी, वस्तू पैसा आहे. तसं शेळी पशु पैसा येईल. प्लास्टिक पैशामध्ये डेबिट व क्रेडिट कार्ड्स आहेत, तर चलनी नोटाला आपण कागदी पैसा म्हणतो किंवा पेपर करन्सी म्हणतो. नंबर 18, पतपैशाची निर्मिती, याला आपण कमर्शियल बँक निर्माण करतात पतपैशाची निर्मिती. तर चलन निर्मितीचा अधिकार कुणाला असेल? मध्यवर्ती बँकेला, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया. म्हणून मध्यवर्ती बँकेचा संबंध चलन निर्मितीच्या अधिकाराशी आहे. म्हणून चलन निर्मितीचा अधिकार कुणाकडे आहे? तर मध्यवर्ती बँकेला आहे, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, सेंट्रल बँक ऑफ इंडिया. तसं क्रेडिट क्रिएशन जे आहे, पतपैसा जो आहे, ठेवीच्या आधारे
बँका लोकांना कर्ज देत असतात आणि कर्ज घेणाऱ्या व्यक्तीला खातं काढून त्याच्या खात्यात ते ट्रान्सफर करत असतात आणि चेकद्वारे हा व्यवहार केला जात असतो. म्हणून पतपैशाची निर्मिती ह्या व्यापारी बँका करत असतात आणि ठेवीतून कर्ज, कर्जातून ठेवी अशा निर्माण करून बँका नफा कमवत असतात. म्हणून व्यापारी बँकांचं महत्त्वाचं काम जर कोणतं असेल तर पतपैशाची निर्मिती आहे. तर मध्यवर्ती बँकाचं महत्त्वाचं जर कार्य कोणतं असेल तर चलन निर्मितीचा अधिकार. नंबर 19, 100 रुपयाची नोट कागदी पैसा. तर धनादेश बँक पैसा. म्हणून चेक जो आहे त्याला आपण बँक पैसा, बँक निर्मित पैसा किंवा बँक मनी असं म्हणत असतो. तर कागदी पैसा ही 100ची नोट काय असेल? कागदी पैसा असेल, पेपर करन्सी. म्हणून धनादेशाचा समावेश कसा होतो? बँक पैशामध्ये होतो. नंबर 20, 1 रुपयाची नोट निर्मिती करण्याचा अधिकार भारत सरकारला आहे. जसं की 2000 रुपयाची नोट निर्माण करण्याचा अधिकार मध्यवर्ती बँकेला आहे, सेंट्रल बँक ऑफ इंडिया किंवा रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया. तर 1 रुपयाची नोट हे भारत सरकार तयार करत असते. त्याच्यानंतर प्रश्न पहिला ड, योग्य आर्थिक पारिभाषिक शब्द सांगा. नंबर 1, वस्तूशी केलेली देवाणघेवाणीची क्रिया. म्हणजे वस्तूच्या बदल्यात वस्तू द्यायची किंवा घ्यायची, याला आपण बार्टर सिस्टीम किंवा वस्तू विनिमय म्हणत असतो. या संपूर्ण वाक्याला, विधानाला एकच शब्द असतो तो, म्हणून त्याला आपण पारिभाषिक शब्द म्हणतो, वस्तू विनिमय. नंबर 2, भविष्यात परतफेड करण्याची तरतूद म्हणजेच विलंबित देणी देण्याचे साधन हे पैशाच्या कार्यामध्ये येत असतं, सेकंडरी फंक्शन्स ऑफ मनीमध्ये. त्याच्यानंतर नंबर 3, अशी यंत्रणा ज्यामध्ये चलनाद्वारे फेड करण्याची सोय आहे त्याला आपण आधुनिक यंत्रणा म्हणत असतो. आधुनिक यंत्रणेमध्ये पैशाच्या सहाय्याने आपण देणी फेडत असतो. नंबर 4, या साधनाचा वापर करून खात्यावरील रकमेचे हस्तांतरण करता येते, ट्रान्सफर ऑफ मनी. ते कशामुळे? धनादेश, धनाकर्ष, विनिमयपत्र इत्यादीद्वारे. नंबर 5, पैशाचे मूल्य संगणकाच्या सहाय्याने हार्ड ड्राईव्ह किंवा सर्व्हरवर साठवता येणे व इलेक्ट्रॉनिकने स्थानांतरित करता येणे याला आपण इलेक्ट्रॉनिक पैसा असं म्हणत असतो. त्याच्यानंतर नंबर 6, असा पैसा जो खाती जमा नाही व सरकारलाही या बाबतीत माहिती दिलेली नाही त्याला आपण काळा पैसा किंवा ब्लॅक मनी असं म्हणत असतो. नंबर 7, शिंपले, पिशे इत्यादी बाबींच्या स्वरूपातील पैसा याला आपण वस्तू पैसा म्हणतो. नंबर 8, डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड इत्यादी बाबींच्या स्वरूपातील पैसा याला आपण प्लॅस्टिक मनी किंवा प्लॅस्टिक पैसा असं म्हणत असतो. नंबर 9, दर्शनी मूल्य व अंतर्गत मूल्य सारखे असणारे नाणे याला आपण प्रमाणित नाणे म्हणतो. दर्शनी मूल्य म्हणजेच एक्सटर्नल व्हॅल्यू, नजरेला आपल्या दिसणारं, आणि अंतर्गत मूल्य ते धातू वितळून विकल्यानंतर त्याचे असणारं मूल्य. म्हणून दर्शनी मूल्य व आंतरिक मूल्य सारखे असणारे नाणे प्रमाणित नाणी. म्हणून स्टँडर्ड कॉईन्स ज्याला आपण म्हणतो. स्टँडर्ड कॉईन्समध्ये मौल्यवान धातूची नाणी असतात आणि त्या धातूचं जेवढं मूल्य आहे तेवढंच वर लिहिलेलं असतं, म्हणून त्याला आपण प्रमाणित नाणी. दर्शनीय मूल्य आणि अंतर्गत मूल्य सारखे असते. कशाचे? प्रमाणित नाण्याचे, मौल्यवान धातूचे. सोने, चांदी अशा मौल्यवान धातूपासून तयार केलेल्या नाण्यांना आपण प्रमाणित नाणी म्हणत असतो आणि त्याचे एक्सटर्नल आणि इंटरनल व्हॅल्यू सारखे असते. नंबर 10, दर्शनी मूल्य हे आंतरिक मूल्यापेक्षा जास्त असणारी नाणी. आताच आपण सांगितलं होतं की ॲल्युमिनियम किंवा हिनकट किंवा निकेल अशा निकृष्ट धातूपासून तयार केलेला जो काही पैसा आहे त्याचं मूल्य हे त्या धातूचं मूल्य अत्यंत कमी असतं, मात्र त्याच्यावर 10 रुपये 5 रुपये लिहिलेलं असतं. म्हणून एक्सटर्नल आपल्या नजरेला पडणारं मूल्य 5 रुपये आहे, 10 रुपये आहे, ते जास्त आहे, कारण ते धातू वितळून विकल्यास आपल्याला कोणी काहीच देणार नाही, त्याचं मूल्य अत्यंत कमी असेल. म्हणून दर्शनी मूल्य हे जास्त असते आंतरिक मूल्यापेक्षा. कुणाचं? लाक्षणिक नाण्याचं किंवा गौण नाण्याचं किंवा टोकन कॉईन्सचं. त्याच्यानंतर नंबर 11, कागदी पैसा हाताळण्यातील गैरसोय व पैसा साठवण्यात येण्यातील जोखीम या कारणामुळे अस्तित्वात येणारा पैसा, पतपैसा, बँक पैसा. कागदी पैसा हाताळण्यातील गैरसोय व पैसा साठवण्यातील जोखीम या कारणामुळे अस्तित्वात येणारा पैसा ज्याला आपण क्रेडिट मनी किंवा बँक निर्मित पैसा असं म्हणत असतो. म्हणून चेकच्या सहाय्याने व्यवहार करतो आपण. धनादेश, धनाकर्ष
त्याच्यानंतर नंबर 12, 2 लिटर दुधाची तुलना 2 किलो गव्हाबरोबर करता येत नाही. तर मूल्याच्या सामायिक मापदंडाचा अभाव ही समस्या आहे. कारण जसं की आपण मीटरमध्ये अंतर मोजतो, किलोग्रॅममध्ये वजन मोजतो, तसं वेगवेगळ्या वस्तूचं मूल्य काढण्यासाठी आपल्याला सामायिक मापदंड असणं आवश्यक आहे, जो पैसा विनिमयाचं माध्यम म्हणून काम करतो. मात्र वस्तू विनिमय पद्धतीमध्ये सामूहिक मापदंडाचा अभाव नसतो, सामायिक मापदंडाचा अभाव नसतो, म्हणजे अभाव असतो. मूल्यांच्या सामायिक मापदंडाचा अभाव, कारण प्रत्येक वस्तूचं दुसऱ्या वस्तूशी तुलना करून काढलेलं मूल्य प्रत्येक ठिकाणी वेगवेगळं असतं. मात्र आज आपण प्रत्येक वस्तूचं पैशात मूल्य काढत असतो, पैशाच्या सहाय्याने त्या वस्तूचं मूल्य मोजत असतो. म्हणून आज अस्तित्वात असलेला सामायिक मापदंड आहे. गव्हाचं, तांदळाचं, ज्वारीचं सगळ्याचं मूल्य आधी आपण पैशात काढतो. मात्र पूर्वी तांदळाच्या बदल्यात किती गहू घ्यायचे, गव्हाच्या बदल्यात किती ज्वारी द्यायची, हे प्रत्येक ठिकाणी वेगवेगळा निर्णय असेल. म्हणून वस्तू विनिमय पद्धतीमध्ये सगळ्यात मोठी जर अडचण कोणती असेल तर मूल्याच्या सामायिक मापदंडाचा अभाव होता. जसं की 2 लिटर दूध बरोबर 5 मीटर कापड, मग 1 लिटर दूध बरोबर किती किलो भाजी, असे वेगवेगळ्या अडचणी त्या काळात होत्या. पैसा अस्तित्वात नसताना बार्टर सिस्टीममध्ये, वस्तू विनिमय पद्धतीमध्ये अडचण होती. म्हणून मूल्याच्या सामायिक मापदंडाचा अभाव होता वस्तू विनिमय पद्धतीमध्ये. नंबर 13, प्राणी, घर इत्यादींचे छोट्या भागात विभाजन करणे गैरसोयीचे होते. म्हणजेच ही जी आहे ते वस्तू विनिमय पद्धतीतील अडचण होती, वस्तूच्या विभाज्यतेची अडचण. प्राणी, घर इत्यादीचे छोट्या भागात विभाजन करणे गैरसोयीचे होते. जसे की एक गाय बरोबर 1 क्विंटल तांदूळ, परंतु समोरच्या माणसाला जर अर्धाच क्विंटल तांदूळ पाहिजे असेल तर अर्धी गाय देऊ शकत होतो का, अर्धं घर देऊ शकत होतं का? नाही. परंतु आज आपण या प्राण्यांचे पैशात रूपांतर करतो आणि तांदळासाठी किंवा गव्हासाठी जेवढे पैसे आहेत तेवढेच पैसे आपण त्याच्या बदल्यात देत असतो. म्हणून वस्तू विनिमय पद्धतीमध्ये वस्तूच्या विभाज्यतेची अडचण होती. नंबर 14, कोणतेही कायदेशीर पाठबळ नसलेला पैसा, त्याला आपण अविधिग्राह्य पैसा म्हणतो. अविधिग्राह्य पैसा, कारण पुढच्याने स्वीकारण्याचे बंधन त्याच्यावर नसते कायदेशीर. म्हणून अविधिग्राह्य पैशामध्ये याला आपण चेक असेल, हुंडी असेल किंवा धनादेश असेल, धनाकर्ष असेल, अशा बाबीला जे आहे ते आपण कोणतेही कायदेशीर पाठबळ नसलेला पैसा ज्याला आपण म्हणतो चेक आणि डिमांड ड्राफ्ट ज्याला आपण म्हणतो त्याचा समावेश होतो. त्याच्यानंतर प्रश्न पहिला ई, खाली दिलेल्या कंसातील योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा. नंबर 1, हा डॅश डॅश हा जगातील अनेक महत्त्वपूर्ण व मूलभूत शोधापैकी एक आहे. तर त्याचं उत्तर असेल पैशाचा शोध. पैशाचा शोध हा जगातील अनेक महत्त्वपूर्ण व मूलभूत शोधापैकी एक आहे. अर्थशास्त्रातील हा महत्त्वाचा शोध आहे. त्याच्यानंतर नंबर 2, वस्तूच्या बदल्यात वस्तू देणे घेणे म्हणजे डॅश होय. तर उत्तर असेल आपलं विनिमय, एक्सचेंज, बार्टर. वस्तूच्या बदल्यात वस्तू देणे घेणे वस्तू विनिमय म्हणतो आपण त्याला. नंबर 3, डॅश देणी म्हणजे भविष्यातील देणी व कर्जाची परतफेड होय. विलंबित देणी म्हणजे भविष्यातील देणी व कर्जाची परतफेड होय. विलंबित देणी म्हणजे भविष्यात जी देणी द्यायची आहेत ते आपण पैशाच्या सहाय्याने देऊ शकतो. मात्र प्राणी पैसा म्हणून आपण पैसा कोणाचा कर्जाने घेतला तर त्याच स्वरूपामध्ये त्या गायी किंवा घोडे 5 वर्षानंतर 10 वर्षानंतर त्याच स्वरूपात आपण वापस करू शकत नाही. म्हणून कर्ज परत भविष्यातील देणी देण्याची अडचण जी होती, आपण जे कर्ज घेतलं होतं प्राणी पैशातलं, एखाद्याचे घोडे घेतले असतील 10 प्राणी पैशामध्ये किंवा गायी घेतल्या असतील तर 5 वर्षांनी 10 वर्षांनी त्याच स्वरूपात त्याच स्थितीत आपण वापस देऊ शकत नाही. मात्र पैसा अस्तित्वात आल्यामुळे विलंबित देणी देण्याचं साधन पैशाच्या स्वरूपातच आपण कर्ज घेतो आणि पैशाच्या स्वरूपातच भविष्यातील देणी त्याची परत करतो. नंबर 4, जो पैशाची कार्य करतो तो पैसा, ही पैशाची व्याख्या आहे. त्याच्यानंतर नंबर 5, ज्यांचे दर्शनी मूल्य व आंतरिक मूल्य सारखे असते त्याला आपण प्रमाणित नाणी म्हणतो, स्टँडर्ड कॉइन्स.
नंबर 6 डॅश नाणी म्हणजे ज्यांचे दर्शनी मूल्य हे आंतरिक मूल्यापेक्षा जास्त असते. डॅश डॅश नाणी म्हणजे ज्यांचे दर्शनी मूल्य हे आंतरिक मूल्यापेक्षा जास्त असते, त्याला आपण टोकन कॉइन्स किंवा लाक्षणिक नाणी असं म्हणतो. नंबर 7 डॅश पैसा हा धातूच्या पैशाला पर्याय आहे, तर तो आहे कागदी पैसा, पेपर करन्सी. कारण धातू पैसा वाढत्या लोकसंख्येत व्यवहार वाढतात आणि व्यवहार वाढल्याबरोबर पैशाच्या अधिकाधिक मागणी होते आणि नाणी तेवढी निर्माण करण्यासाठी तेवढा धातू आपल्याला मिळत नाही किंवा उपलब्ध होत नाही आणि तो वापरात असला की पुन्हा त्या महत्त्वपूर्ण धातूची झीजही होते. वाहतूक करून एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेणे तेही अवघड आहे. म्हणून धातू पैशाला कागदी पैसा हा धातू पैशाला एक पर्याय आहे, सबस्टिट्यूट आहे. नंबर 8 भारतात नोटा चलनात आणण्याचा एकाधिकार हे मध्यवर्ती बँकेकडे आहे. कारण सर्व पैशामध्ये एकजिनसीपणा आणण्यासाठी, त्याचा आकारात सारखेपणा आणण्यासाठी आणि एकाच केंद्रामध्ये संपूर्ण नियंत्रण ठेवता यावे म्हणून तो अधिकार रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला दिलेला आहे, मध्यवर्ती बँकेला. नंबर 9 बँका लोकांकडून ठेवलेल्या ठेवींच्या आधारे डॅश निर्माण करतात, तर काय करतात? पतपैसा निर्माण करतात, क्रेडिट मनी, बँक निर्मित पैसा. त्याच्यानंतर नंबर 10 डॅश कार्ड्स प्लॅस्टिक पैसा म्हणून वापरले जातात, तर क्रेडिट व डेबिट कार्ड्स हे प्लॅस्टिक पैसा म्हणून वापरले जातात. कार्डच्या स्वरूपात असताना प्लॅस्टिक पैसा वगैरे ATM मध्ये आपण वापरतो तो. त्याच्यानंतर नंबर 11 नवनवीन शोधाचे पुढचे पाऊल म्हणजे इलेक्ट्रॉनिक पैसा होय. म्हणून आज आपण प्राणी पैशापासून धातू पैशापासून, धातूच्या नाण्यापासून, कागदी पैशापासून, प्रमाणित नाणी, लाक्षणिक नाणी आणि क्रेडिट कार्ड, डेबिट कार्डाच्या पुढचं एक पाऊल जर कोणतं असेल तर ते इलेक्ट्रॉनिक पैसा, जे की आपण भीम किंवा गुगल पे किंवा वेगवेगळ्या वॉलेटमार्फत एका खात्यावरून दुसऱ्या खात्यात फोनवरून मोबाईलद्वारे आपण पैसे पाठवत असतो, हे पुढचं पाऊल आहे. नंबर 12 डॅश पैशाला कायद्याचे पाठबळ असते, तर ते लीगल टेंडरला, विधिग्राह्य पैसा, जो की 10 रुपये, 5 रुपये नाणी, कागदी नोटा जे आहे त्याला आपण समोरच्याला स्वीकारण्याचे बंधन असते, तो नाकारू शकत नाही. एखाद्याचे देणे देत असताना आपण 100 रुपयाच्या नोटांच्या द्वारे आपण 5,000 रुपये एखाद्याचं देणं असेल तर आपण जर देत असू तर तो समोरचा स्वीकारलाच पाहिजे, असं बंधन आहे. नंबर 13 आधुनिक अर्थव्यवस्थेत वस्तू व सेवांची किंमत डॅशमध्ये व्यक्त केली जाते, तर ती आहे पैशामध्ये. अगोदर वस्तूमध्ये केली जात होती, या वस्तूच्या बदल्यात दुसऱ्या वस्तूची किती नग मिळतील हे अगोदर वस्तू पैशामध्ये होतं. मात्र आता आधुनिक अर्थव्यवस्थेत वस्तू आणि सेवांची किंमत, गुड्स अँड सर्व्हिसेस ज्या आहेत त्याच्या आधी आपण किंमत पैशामध्ये मोजत असतो, व्हॅल्यू पैशामध्ये व्यक्त करतो. त्याच्यानंतर नंबर 14 डॅशचा समावेश पशु पैसा म्हणून केला जात होता, तर तो आहे गाई. त्याच्यानंतर नंबर 15 डॅश हा वर्तमान काळ व भविष्यकाळ यांच्यातील दुवा आहे, पैसा. कारण पैशाचं एक वर्णन केलेलं आहे. पैसा एक अशा स्वरूपाचा फ्रीज आहे म्हटलेला आहे, कारण आपण भविष्य काळामध्ये आपल्याला ज्या वस्तू पाहिजेत त्याच्यासाठी आपण तो राखून ठेवू शकतो. पैसा जो आहे तो द्रव स्वरूपात पुढं आपल्याला तयार करता येऊ शकतो, स्थूल स्वरूपात ठेवला जातो आणि नंतर समजा आज आपण दूध विकून 100 रुपये मिळवले तर त्या 100 रुपयाच्या सहाय्याने भविष्यामध्ये आपण दूध घेऊ शकतो, तेल घेऊ शकतो. मात्र तेच दूध आपण पुढच्या काळासाठी तसंच टिकून ठेवू शकत नाही. म्हणून पैसा म्हणून वस्तूचं आपण पैशात रूपांतर केलं, दुधाचं पैशात रूपांतर केलं आणि ते पैसे आपण भविष्य काळात वापरले, म्हणून वर्तमान काळ आणि भविष्य काळातील दुवा म्हटलेला आहे पैशाला. नंबर 16 व्यापारी बँका डॅशच्या आधारावर पैसा निर्माण करतात, तर ते आहे प्राथमिक ठेवी. म्हणजे लोक ठेवीच्या स्वरूपामध्ये, डिपॉझिटच्या स्वरूपात बँकेत पैसे ठेवत असतात आणि मग लोकांनी ठेवलेले पैसे जे आहेत त्या बँका त्या माणसाची गरज लक्षात घेऊन ठराविक रक्कम नगदी स्वरूपात ठेवतात आणि बाकीची रक्कम कर्जदारांना वेगवेगळ्या कर्जाच्या दराने त्यांना वाटप करत असतात आणि म्हणून ठेवीतून कर्ज निर्माण होतं आणि कर्जातून पुन्हा ठेवी निर्माण होतात. अशा प्रकारे व्यापारी बँका ही पतनिर्मिती करत असतात आणि त्याचा आधार जर कोणता असेल तर प्राथमिक ठेवी आहेत. उत्पन्नावरील कर न भरल्याने डॅश पैशाची निर्मिती होते, पांढऱ्या, निळ्या, काळ्या, हिरव्या, त्याला आपण ब्लॅक मनी म्हणतो.
उत्पन्नावरील कर न भरल्याने, म्हणजे आपल्या उत्पन्नाचा हिशोब जर आपण गव्हर्नमेंटला दिला नाही आणि विशिष्ट उत्पन्नाच्या वरच्या पैशावर आपण जर टॅक्स भरत नसलो तर तो आहे काळा पैसा किंवा बेहिशोबी पैसा. नंबर 18, अर्थशास्त्रात डॅश शोध मूलभूत मानला जातो. अर्थशास्त्रात पैशाचा शोध मूलभूत मानला जात असतो. नंबर 19, भारतातील कागदी नोटांना डॅश म्हणतात. ऐच्छिक पैसा, कायदेशीर पैसा, संचित पैसा, सावकारी पैसा. तर याला पण लीगल टेंडर. भारतातील पेपर करन्सीला आपण कायदेशीर पैसा म्हणतो. समोरच्याने स्वीकारण्याचं बंधन त्याच्यावर आहे. त्याच्यानंतर नंबर 20, धनादेशाला डॅश म्हणतात. त्याला आपण पत पैसा किंवा बँक निर्मित पैसा म्हणतो. प्राथमिक ठेवीच्या आधारावर निर्माण केलेल्या पैशाला आपण पत पैसा म्हणत असतो. नंबर 21, डॅश नाण्याचे अंतर्गत मूल्य त्याच्या दर्शनी मूल्यापेक्षा कमी असते. डॅश नाण्याचे अंतर्गत मूल्य त्याच्या दर्शनी मूल्यापेक्षा कमी असते. त्याला आपण गौण नाणी किंवा लाक्षणिक नाणी किंवा टोकन कॉइन्स असं म्हणत असतो. नंबर 22, मूल्याचे हस्तांतरण हे पैशाचे एक डॅश कार्य आहे. तर ते आहे सेकंडरी फंक्शन, दुय्यम कार्य. मूल्यांचे हस्तांतरण, एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी मूल्यांचे हस्तांतरण. एका ठिकाणची जमीन 5 एकर विकली आणि त्या पैशाच्या सहाय्याने दुसऱ्या ठिकाणी जाऊन ती जमीन खरेदी केली, कारण तीच जमीन आपण दुसरीकडे नेऊ शकत नाही. अचल जी स्थावर मालमत्ता आहे त्याचे सुद्धा आपल्याला पैशात रूपांतर करून संपत्तीचं मूल्यांचं हस्तांतरण करता येतं. नंबर 23, डॅश नाण्यात दर्शनी मूल्य व अंतर्गत मूल्य समान असते. तर ते आहे प्रमाणित नाणी, स्टँडर्ड कॉइन्स. मौल्यवान धातूची नाणी असतात, त्याचं इंटरनल अँड एक्सटर्नल व्हॅल्यूही सारखे असते. त्याच्यानंतर चुकीची जोडी शोधा. नंबर 1, वस्तू विनिमय पद्धत, वस्तूच्या मोबदल्यात वस्तू आणि देणे घेणे. बरोबर आहे. विलंबित देणी, भविष्यातील कर्जाची परतफेड. बरोबर आहे. अर्थशास्त्रातील महत्त्वाचा शोध, चाकाचा शोध. तर ही चुकीची जोडी आहे. अर्थशास्त्रातील महत्त्वाचा शोध काय पाहिजे? पैशाचा शोध पाहिजे. मौद्रिक अर्थव्यवस्था, विनिमयाचं माध्यम पैसा, अंडी, नाशवंत वस्तू, हे सर्व बरोबर आहेत. फक्त ही जोडी जी आहे ती चुकीची जोडी आहे. अर्थशास्त्रातील महत्त्वाचा शोध हा चाकाचा शोध आहे, ही चूक आहे. अर्थशास्त्रातील महत्त्वाचा शोध कोणता असेल तर तो आहे पैशाचा शोध. म्हणून चुकीची जोडी काय असेल? अर्थशास्त्रातील महत्त्वाचा शोध, चाकाचा शोध. त्याच्यानंतर नंबर 2, पशुपैसा, हस्तिदंत. 5 रुपयाचे नाणे, लाक्षणिक नाणी. धनादेश, बँक पैसा. संगणक, इलेक्ट्रॉनिक पैसा. विधिग्राह्य पैसा, कायद्याचे पाठबळ. तर चुकीची जोडी जो आहे पशु पैसा, हस्तिदंत, हा वस्तू पैशामध्ये येतो. हस्तिदंत पशु पैसा नाही. म्हणून पशु पैसा हा प्राणी पैसा आहे. मग ते गायी असतील किंवा शेळ्या, मेंढ्या, याला आपण पशु पैसा म्हणतो. हस्तिदंत, कवड्या, याला आपण वस्तू पैसा म्हणतो. परंतु ही जोडी जी आहे पशु पैशाबरोबर हस्तिदंत, ही चुकीची जोडी आहे. बाकी सर्व बरोबर आहे. त्याच्यानंतर नंबर 3, विनिमय पत्रे, पर्यायी पैसा. डेबिट कार्ड, प्लॅस्टिक पैसा. 1 रुपयाची नोट, भारत सरकार. सार्वत्रिक स्वीकार्यता, बँक पैसा. वहनीयता, एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी वाहून नेणे. मात्र चुकीची जोडी जर कोणती असेल तर सार्वत्रिक स्वीकार्यता, बँक पैसा नाही, तर प्रत्यक्ष जो पैसा आहे त्याचा समावेश होतो. म्हणून चांगल्या पैशाचा गुणधर्म सार्वत्रिक स्वीकार्यता असतो. बँक पैशामध्ये धनादेश, धनाकर्ष याचा समावेश होतो. डीडी, डिमांड ड्राफ्ट किंवा विनिमय पत्रे यांचा समावेश होतो. म्हणून सार्वत्रिक स्वीकार्यता नसते त्यांना. म्हणून चुकीची जर जोडी कोणती असेल तर सार्वत्रिक स्वीकार्यता, बँक पैसा. सार्वत्रिक स्वीकार्यता, प्रत्यक्ष पैसा आला पाहिजे होता. 100 रुपयाची नोट, 500 रुपयाची नोट. मात्र एखाद्या व्यक्तीने एखाद्या व्यक्तीला चेक दिला किंवा धनाकर्ष बँकेने बँकेच्या नावावर काढला किंवा विनिमय पत्र असेल, हुंडे असेल, याला सार्वत्रिक मान्यता नसते. त्याला एखादी व्यक्ती नाकारू शकते. मला तुमचा चेक नको आहे, मला प्रत्यक्ष पैसा पाहिजे. तरच त्या पैशाला समाजात सगळीकडे सार्वत्रिक मान्यता आहे. मात्र प्रत्येकजण चेकला मान्यता देईल अशी नाही. म्हणून सार्वत्रिक स्वीकार्यता नसते चेकला. बँक निर्मितीचा पैसा जो आहे तो धनाकर्ष, धनादेश किंवा विनिमय पत्रे, हुंडी यांचा समावेश बँक पैशात होतो आणि त्याला सार्वत्रिक स्वीकार्यता किंवा पब्लिक ॲक्सेप्टॅबिलिटी नसते. म्हणून चांगल्या पैशाचा गुणधर्म कोणता आहे? सार्वत्रिक स्वीकार्यता, पब्लिक ॲक्सेप्टॅबिलिटी. आणि ते कुणाला असते? पैशाला असते, बँक पैशाला नसते. नंबर 4,
पैशाचे प्राथमिक कार्य विनिमयाचं माध्यम, मीडियम ऑफ एक्सचेंज, बरोबर आहे. प्रायमरी फंक्शन्स ऑफ मनीमध्ये मीडियम ऑफ एक्सचेंज. काळा पैसा, ब्लॅक मनी, विमुद्रीकरण. पैशाचे दुय्यम कार्य, मूल्य हस्तांतरणाचे साधन. राष्ट्रीय उत्पन्नाचे मापन, पैशाचे अनुषंगिक कार्य. पत पैशाचा आधार, पैशाचे दुय्यम कार्य. तर या ठिकाणी चुकीची जोडी आहे पत पैशाचा आधार, पैशाचे दुय्यम कार्य. कारण पत पैशाचा आधार पैशाचे अनुषंगिक कार्यामध्ये येत असतं, म्हणून या ठिकाणी ही चुकीची जोडी आहे. त्याच्यानंतर अशा पद्धतीने आपण हे वेगवेगळे प्रश्न पाहिले. आपण अगोदर धड्याचा जर व्यवस्थित अभ्यास केला तर पुढचे प्रश्न आपल्याला सहज समजू शकतात. अशा पद्धतीने हे सर्व वस्तुनिष्ठ प्रश्न या ठिकाणी समाप्त झालेले आहेत. सर्वांनी चांगला अभ्यास करावा. ठीक आहे.